श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणून घेऊया भोगी का साजरे करतात, भोगीची पौराणिक कथा आणि महत्व. तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगीला उपभोगाचा सण म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात. विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्व आहे. तर तर तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते. जाणून घेऊया भोगी सणाची स्थिती आणि महत्व. भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो. हा सण अतिशय खास मानण्यात येतो. देशातील इतर भागात हा सण थाटामाटात साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील हा सण 13 जानेवारीला साजरी होणार आहे. तर आता आपण जाणून घेऊया भोगी सणाचे धार्मिक महत्व. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे. पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान अगदी तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात. अनेक लोक या दिवशी पतंग उडवतात आणि हा भोगी सण साजरा करतात. भोगी सणाची कथा तर आपण जाणून घेऊया. पौराणिक मान्यतेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीते गायले जाते. असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो श्रीमंताकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा. गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलांच्या लग्नातही तो मदत करत असे. या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुढारी नावाच्या 2 बहिणींची ओळख झाली. त्या दिसायला देखण्या होत्या, परंतु गरीब घराण्यातील होत्या. घरमालकाने या दोघींचे अपहरण करून आपल्या बरोबर नेले होते. यानंतर दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले. ज्या दिवशी ही सर्व घटना घडली तो दिवस लोहरीचा सण होता. म्हणून भोगी हा सण साजरा केला जातो. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.